जिंदगी एक ही मिलने वाली है। हाँ। और अगर उसमें भी अगर किसी से झगड़ा करोगे तो कोई जिंदगी का मतलब नाही आहे। 8:30 ते 11:15 फक्त गप्पा मारतो, पाणी पण पिलो नाही। बिना आंघोळीचे ना हे ब्लॉगिंग करते बघा गाणे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही पाहिलेत आधीचे व्हिडिओ। मी रश्मीकडे आले आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही रॉक गार्डनला आलो होतो। तो व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर इकडे टॉय ट्रेन आहे आणि तिथे परमिशन आहे बसायला। मग आम्ही बसलो, थोडंसं शूट घेतलं। इतकं छान वाटत होतं तो वातावरण, पण वेळ खूप कमी होता तर थोडेसे फोटोशूट केले, व्हिडिओ काढला आणि ट्रेनमध्ये बसलो। ते ट्रेन ॲक्च्युली रविवारी शनिवारी चालू असतं असं सांगितलं, पण त्या एरियात कोणी असेल तर नक्की तुम्ही तिथं जात असतील तर तुम्हाला माहिती आहे, जे जात नसतील तर मुलांना घेऊन जावा, मस्त एन्जॉय करा। वातावरण इतकं छान वाटतं तिथं संध्याकाळचं लायटिंगचं। तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि त्यानंतर आल्यानंतर भाऊजींनी थोडेसे फोटो काढले आणि इतके छान आहे फॅमिली रश्मीची। सगळ्याच व्हिडिओमध्ये मी कदाचित सांगितले असेल, पण असं मिळून मिसळून असं व्यवस्थित अगर सगळे असतील तर आपणालाही खूप छान वाटतं। एक दिवसासाठी गेले असेल तरी मला एक 8 दिवस राहिल्यासारखं वाटलं तिथं, कारण एका दिवसात बऱ्याच गोष्टी आम्ही केलो। गाडगे महाराजांचं मेन इथं हे पुतळा आहे आणि गोपाळा देवकनंदन गोपाळा। माणसं मने धुतली पाहिजेत, जो माणसाने मन धुतले। ऍक्च्युली खरंच आहे, आणि जेवढं स्वच्छ आहे म्हणजे माणसाचं मन जितकं स्वच्छ असेल ना तितकं ती प्रगती करू शकतात। इथं आहे ना सगळं झाडू घेऊन हे घेऊन हे आहेत की आपल्याला धडे ते सगळं आहे त्याच्या ह्याच्याने। इथे काय फोटो येत नाहीयेत कारण उशिरा झालाय, पण हे खूप छान दिसतं का अंधारात पण बघायला। ज्याचं त्याचं बोलतात ना एक वेगळं व्ह्यू असतं। खूप छान वाटायला लागलंय गार्डन एकदम। खूप मोठं आहे। हा मोठं पण आहे भरपूर। ते ट्रेन आम्ही आलो इथे नाश्ता करण्यासाठी। इडली हे मेंदूवडा चटणी आणि हा ऑर्डर द्यायला आतोर सारखं पळतोय। थंड पाणी घ्यायचं नाही अथर्व। आणि त्याला तू नाही खाणार आहेस हे? डोसाच पाहिजे त्याला। बघू आम्ही टेस्ट करतो। अथर्व बोलतो तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही जे खायचं का, पैसे आम्ही देतोय। मग माझ्याकडे पॅकेटमध्ये पैसेच नाहीत अथर्व। एवढा मस्त बोलतोय तो, सहज बोलला पण मस्त बोलला। एक तर माझ्या बॅगेत जागा नाही, माझा फोन वाजतो। नको म्हणलं तरी कोणी सांगे अजून पण माझं याचं फिक्स नव्हतं। तू साडी अरे हे ओझो करायला लागले, माझ्या बॅगेत जागा नाहीये। नाही तुझ्याकडे नाही, साडी खरंच खूप सुंदर, पण कशाला हे करायचं असं नेम आहे? असं काही नाहीये, तुम्ही पहिल्यांदा घरी आलाय असं नाही, ओझो होतं ना, पहिल्यांदा घरी आलाय, नंतर आल्यावरती मस्त पैकी राहायचं। कुठल्या वेळेस नाही करणार एवढं प्रेमाने करतात। आणि मला विचारते ती, मला नाही माहिती कसं करायचं ते, मनापासून इतकं करते ते महत्वाचं आहे। मला हे खूप ओझं वाटायला लागलं। छोटीशी फुलाची पाकळी, छोटीशी साडी दिली, फुलाची पाकळी कुठे आहे? आपल्याकडे ओटी भरतात, नुसतं ब्लाऊज पीस दिलं तरी चालतं। आता नारळ द्यायला लागले, हे द्यायला लागले, त्या म्हणजे एक टायमाचा भात एवढं तांदूळ पण काढलं होतं तिने। म्हणजे मी कशी घेऊन जाऊ, कारण अजून एक बॅग आहे दुसरीकडे जाऊन द्यायचंय। खूप सिंपल आणि खूप साधे, म्हणजे व्हिडिओ मध्ये जशी माहिती देते म्हणजे मनाने खूप सरळ आहे। तिला कुठल्याही गोष्टीचं असं काय बोलतात आपल्याकडे असं देणं घेणं नाही। नॉलेज खूप आहे, पण ती कधी रिप्लाय कोणालाही देत नाही। तर खरंच खूप मेहनत करते व्हिडिओचं पाहिल्यानंतर। चांगलं बीएड ते झाले, मी तिला म्हणजे कंटिन्यू जॉब कर आता तू, परत मुलांमुळे सोडले, पण खरंच ऍक्टिव्ह आहे। मुलांसाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज ते आणि खूप समाधानी आहे। हिच्याकडून हे शिकून जावं लागेल, खूप शांत आहे। मी तशी बिलकुल नाहीये, तर मला ही व्हिडिओ पाठव, माझ्या व्हिडिओमध्ये ती साडी पुढल्या वेळेस घालून येते मी हिच्याकडे। कधी येत माहिती तू ये। कारण की मी त्या साईडला तिकडे आली नाहीये।
काल इकडे येशील ना. आणि पुढल्या वेळेस हॉटेलला जायचं आता बिल तूच बघायचंय. दादू काय म्हणताय? पुढल्या वेळेस हॉटेलला गेल्यावर बिल कोण भरणार? चालेल भेटू पुढे. ये आता माझ्याकडे. हे असं ओझं करून जायचं. नारळ घेऊनच जावं लागेल ना गेल्या वेळी. मी डोसा करते तू ये माझ्याकडे. मला डोसा खूप आवडतो. त्याला खूप आवडतो. पण बाहेरचा आवडतो आपला डोसा नाही. आलं काय चला निघतोय. मला स्टेशनला पोचवायला आले. 8 दिवस राहिल्यासारखं वाटलं आणि बरंचसं शूट नाही केलं. मस्तपैकी एन्जॉय पण केलं, गप्पा पण मारलो. आणि इथं हे मॉल खरंच खूप छान आहे. बघू आता पुढल्या वेळेस आलं की 4 दिवस येईन फिरायला. हा मग नाही ती बोललेली पण मला पुढे जायचंय म्हणून घाई झाले. खूप छान पाहुणचार केला. म्हणजे असं सगळं स्ट्रेस फ्री झालं असं वाटायला लागलं. म्हणजे स्ट्रेस काय नसतंच पण कामाचं एक असतं. पण ब्रेक पाहिजेच, कधीतरी ब्रेक पाहिजे. आपले माणसं पाहिजे आणि आपुलकी पाहिजे. प्रेमाने केलं ना खूप हे वाटतं. ॲक्च्युली पाय निघत नाही आता मला. हे स्टेशनला आणि हे मॉलमध्येच आहे. म्हणजे मी सकाळी कन्फ्युज झाले म्हणजे मॉल बाहेर येत असं वाटत होतं. मस्त आहे. पण हे बघायला सुद्धा छान वाटतं. म्हणजे असं फ्रेश वाटतं. कधीतरी आलं ना फिरलं पाहिजे. आता 9:30 वाजले. 9:40ची गाडी आहे लवकर. आणि सकाळी मी आले त्यापेक्षा आता खूप छान वाटायला लागला. म्हणजे असं सगळं बऱ्याच गोष्टी आहेत. सगळं अख्खं आणि वरचं पण तो दाखवलं तो पण मस्त आहे. म्हणजे स्टेशन वेळ असेल तर आरामात फिरू शकतो. कुठं तरी असं फॉरेनमध्ये फिरतोय ना असं वाटायला लागलं. म्हणजे निवांत कुठं जायची गरज नाही. या इकडे ट्रिप करायला असं आहे. नाही खरंच ग म्हणजे स्वच्छ. हे सावकाश लागलं का? हा बघा घाई किती करतोय. थांब लागलं का बघू. आमच्या अथर्वची घाई. अथर्व पण आलाय. काल मी आले कोपरखैरण्याला. माझी मैत्रीण आहे, बालमैत्रीण आहे. कॅमेऱ्यात येणार नाहीस तू? नाही येणार आहे ती कॅमेऱ्यामध्ये. तर आले. तिने मस्त पालक पनीरची भाजी केली होती, चपाती, गुलाबजामुन आणि काय होतं राईस. ते स्वयंपाक छान करते. पापड तळली होती, काकडी. सगळं जेवलो पण काय कॅमेरा बाहेर काढला नाही. आत्ता वाजलेत किती वाजलेत का 11:15 झालेत. आम्ही फक्त गप्पा मारतो इथं कॉटवरती लोळत. ती मला कधीच म्हणते तू उठ जा आंघोळीला. का आंघोळीला पाठवते सांग मला सांग. आणि तिचं कुकिंगचं चॅनल आहे. एवढे छान छान पदार्थ करते म्हणजे ते कुकिंगचं सगळं. तर एखादा व्हिडिओ आज शूट करणार आहे. आणि हे मैत्रिणीकडे आल्यावर हे असं अस्ताव्यस्त असते. म्हणजे मी आले फक्त हातपाय तोंड धुतले आणि गप्पा मारत. कधी झोप लागली मला? 12:30 वाजता. आणि तू जागी होतीस? 1:30 वाजता. आणि मी तिला गप्पा मारत मारत झोपले. कायच असं कानातलं हे ते असं काय अशाच अवतारात झोपून गेले. सकाळ उठल्यापासून मला वाटतं किती तास झालं. कितीला उठलो आपण? मी सकाळी 6ला उठले. हा मी 8ला उठले. 8:30ला. 8:30 ते 11:15 फक्त गप्पा मारतो. पाणी पण पिलो नाही. पाणी पण पिले नाही मी. आणि आता तिला APMC मार्केटला फिरवायचंय. कुठं घेऊन जायचंय. भाऊजीने आम्हाला भरपूर पैसे दिले. जाऊन काम तरी मारतेच कशाला मारू नको. आणि माझा उपास हे बघा हात दिसला तुझ्या व्हिडिओ मध्ये. तर आता मला राहायला सांगते ती. ऍक्च्युली मला राहायचंय पण मला जमणार नाही. मला जायचंय. आणि ही किती वर्ष होतीस का तू माझ्यासोबत? 8वी 9वी 10वी. 8वी 9वी 10वी वर्गात झालं. लहानपणापासून ओळखतो ना आपण एकमेकींना आत्यामुळे. पण आम्ही खूप मजा केली. आपण भेटल्यावर फक्त गप्पा मारतोय. गप्पा आणि लय चेष्टा करते लय हसवते ती. म्हणजे कधी तिचं नॉर्मल बोलणं सुद्धा त्याच्यावरून हसू येते. आता सकाळपासून हसून पोट दुखायला लागलंय. भूकच लागली नाही. हसून पोट भरलेलं. मला बोलते आज एकादशी आहे ना, कार्तिकी एकादशी आहे. ते कशाला उपास घेऊन आलेस तू? हे करू का ते करू का? हे खातेस का? डोस्याचं पीठ तिने हे केलं. आणि स्वयंपाक छान करते. तुझ्या हातचं माझ्या पोरींना पण आवडतं. मला बोलते शिकू नये. म्हणजे मी नाही शिकत काय. नाही खरंच स्वयंपाक छान करते. तुझी आई पण छान करायची. आम्ही एकमेकींकडे जेवायचो. बापरे काय ते दिवस होते ना बालपणीचे बाबा. अशा मैत्रिणी पाहिजे. आता लांब राहतो. आधी अंधेरीला राहायची तेव्हा माझं खूप येणं व्हायचं. ती माझ्याकडे कमी आली. तशी 3-4 तास आली. येतेच सांगते. 4 दिवस येते बोलते. मी उद्या येते पण सकाळी 6ला उठायला होत नाही मला. लोकल पकडायला होत नाही म्हणून ती यायलाच जात नाही.
मी म्हणलं नाही येते. मी पण येऊन आता 5-6 वर्ष झालं ना तुझ्याकडे. 6 वर्ष झालं. ते लक्षात राहते तिच्या. आणि आम्ही सगळ्या आमच्या वर्गमैत्रिणींना फोन करतोय, कोणीतरी तिच्या लक्षात येते. सगळ्यांना विसरलीस तू. विसरले कारण तुझं लग्न पण लवकर झालं ना ग. 19 वर्षात झालं. आमचं 21 वर्षात. किती 2 वर्षाचा फरक पण आहे. आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये. श्रद्धा खूप आली ह्याच्याकडे, मोठी माझी मुलगी. आपण कुठं जायचो ग बीचवर? जुहू बीचवर घेऊन जायची. अंधेरीला कुठलं तर टॉकीज होतं तो नवरंग. हा नवरंग टाकीज. सगळं हिनेच दाखवलंय म्हणजे मुंबईमध्ये. आता येणं कमी होतं. आता ते अंधेरीचं सोडून इकडं कोपरखैरण्याला राहते. मस्त असं वातावरण आहे. आजूबाजूला सगळे हॉटेल आहेत. फक्त बनवलेला वास येते सगळ्या. म्हणजे तुम्ही पाहुण्यांना आला की तुम्ही वास घ्या म्हणून सांगायचं. जेवायला घेऊन नाही जायचं. नाही ती कधीच चल म्हणते, पण ती खरंच स्वयंपाक छान करते. आज काय बनवणार आहेस ग? आज साबुदाण्याची खिचडी. बघ मैत्रिणीला भेटल्यावर किती फ्रेश वाटतंय. साबुदाण्याची खिचडी. खीर का कॅन्सल केलीच? खीर बनव की. हा मकानाचं खीर करणार आहे. आणि आम्ही कुठला मार्केट म्हणते? एपीएमसी मार्केटला जाणार आहे. फक्त पाव किलो मकाना घेऊन यायचं म्हणते. चल वापनाला वजत आहे, जमलं तर जाणार आहे. ते मार्केट खरंच खूप फेमस आहे. हसू नको तू, बोललेच की नाही. असं तोंडावर हॉट नाचायला लागले. लय छान म्हणजे आहे ते मार्केट. म्हणजे माझे मिस्टर पण गेलेत बऱ्याचदा. मला चल म्हणायचे पण कधी तो योगायोग आला नाहीये. असं आराम केले मी. इतकं मला बरं वाटायला लागले कालपासून. घरी जायला नको वाटतंय. आणि सकाळी भाऊजींनी सांगून गेलेत राहायचंय, तुम्ही जायचं नाही. नाही संसार आहे की आपला, कसं राहायचं. हे बालपण बरं होतं ग. काय खूप छान. आणि आपण येणारच नाही आता. ते येणारच नाही. खरंच खूप एन्जॉय केलं. पण असं मी खरं सांगते तुम्हाला, तुमच्या कोणी मैत्रिणी असतील, जवळ असो लांब असो, भेट घ्या. बघा हे बघ ना, चेहरा किती छान वाटायला लागला माझ्या. मला हे सगळं जे लावलंय ते तसंच झोपून गेले मी. गप्पा मारत मारत झोपून गेले. काय काळ वेळ काय. आणि निवांत आहे, कोणच नाहीये घरामध्ये. त्यामुळं काय आणि असंही भाऊजी काय म्हणत नाहीत. काहीच नाही. उलट तिच्यापेक्षा भाऊजी जास्त म्हणजे आली म्हणून ते मला घ्यायला आलेत. तुम्ही कुठं इथं खाली येऊन थांबले घ्यायला. म्हणजे नेहमीच असतंय ते आहे की म्हणजे आपण म्हणजे नवरे समजून घेतात. सगळ्या मैत्रिणींचं ते एक नशीब चांगले की काय म्हणत नाही. अशाही कोणी आम्ही शाण्या नाहीच आहेत. कॅमेरामध्ये ये ग बाई तर बोलते नको. अरे ज्याचं त्याचं वैयक्तिक प्रश्न असतात. माझे व्हिडिओ बघते असं मला सांगते, किती बघते माहिती नाही, पण मी लक्षात आहे. मोठे नाही छोटे बघते, शॉर्ट्स. तुला घेऊन ह्या असल्या मैत्रिणींना आलाय. मोठा व्हिडिओ बघत नाही. मोठा व्हिडिओचं बघायचं असतंय. तुम्हीच नाही बघितले तर व्हिडिओ कसे चालतील माझे? कसं चालतील? सॉरी आता पुढून बघू. एकदा लावून सोडू. बघणार आहे ते लावून सोडू. कसं वाटतं आपण ह्या म्हणजे ही लाईन कधी आपण इमॅजिन केलं नव्हतं. मी तर नव्हते केलं. पण तिला माझं म्हणजे एक आहे माझ्या कामाचं किंवा माझं याचं. तिला प्रवास ते असं जास्त दगदग तिला झेपत नाही, पण मला झेपतं. मी अशी नव्हते, तू त्यावेळेस तशी होती. मी उलट गप्प बसायची. उलट झाला आता. सगळ्या मैत्रिणी बोलतात तू बदललीस. आम्ही सगळे बदललो. म्हणजे ह्या सगळ्या मी ऍक्टिव्ह होते, पण तुमच्या एवढं नव्हते बहुतेक. नाही ना ग. पण मी आता चेंज झाले आणि ह्या सगळ्या चेंज झाल्या. वयामानानुसार सगळ्यांचं फरक पडतं. पण एक आहे, मैत्रिणी भेटले की सगळं विसरतो माणूस. ते म्हणजे मला आता असं शांत निवांत काहीच आठवत नाहीये. दुसरं फक्त गप्पा मारतोय 8:30 ते 11 वाजेपर्यंत गप्पा मारतो. भूक लागली, चल तू उठ. माझी ब्लॉगिंग बस. आंघोळ कर. आणि काय बनवणार? आंघोळीचे नाही ब्लॉगिंग करते बघा. बिना आंघोळीचं ब्लॉगिंग करते. आणि मकानाची खीर करणार आहे, ते दाखवतोय आम्ही. पण खूप दिवसानंतर भेटले, खूप छान वाटलं. तुम्ही अगं सगळ्यांना काय वाटतंय ताई फक्त कामच करते. काय दुसरं नाहीच आहे ताईच्या आयुष्यात असं वाटतं. आहेत मैत्रिणी ते आहेत अशा ज्या मला ओरडतात असं. पण नाही शमी, माझं तुझं नाही कधी असं भांडण नाही झालं. कधीच नाही. माझं कुणाबरोबर पण भांडण नाही. दूर, भांडणाची दूर. माझं एक मी हिंदी मध्ये बोलते, जिंदगी एक ही मिलने वाली है. और अगर उसमें भी अगर किसी से झगड़ा करोगे तो कोई जिंदगी का मतलब नहीं है. पण म्हणते ना हे नको ग बाई. पण मी लहानपणी पण भांडायचे, आठवतं का त्याला? नाही आपल्या आपल्यात नाही, बाहेर लोकांशी. लोकांशी भांडायचे. नाही ती कधीच असं तक्रार बिक्रार नाही.
काल परवापासून कधी येतेस मागे 2दा प्लॅन झाला, 2दा कॅन्सल झाला. आणि मला बोलते हे सगळं कामं घेऊन येऊ नको निवांत. म्हणजे बघ कामं करत तर येते हे महत्वाचं. काय तू तर तशी पण येत नाहीस. एक रिक्षाचं मला कारण सांगते. मी म्हटले नाही रिक्षाचं नाही ट्रेनचं. ओलाचे पैसे देणार का मला? देते ओलाचे पैसे देते. येतो तू 2,500 रुपये देते. म्हणजे मी 2,500 रुपये दिलं तरी नालायक माझ्याकडे येणार आहे, नाहीतर नाही. ट्रेनने नाही. तिला भीती आहे ट्रेनची, अशी काहीतरी झाल्यामुळं थोडीशी भीती बसते. आता नाही मी तुला ट्रेनने घेऊन जाईल. मी सोबत असले की यायचं. नको ग बाई. का बरं? हात जोडते. चालेल चला आता हा व्हिडिओ आम्ही एंड करतो. आणि मखाण्याची खीर बीर तिचे रेसिपीचं जे चॅनल आहे ते मी लिंक देते. पहा खूप छान करते, तोंडाला पाणी सुटते. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही बनवा. तिला सांगितलंय मी की तू लॉंग व्हिडिओ पण कर, तर आता करेल म्हणते. बघू कधी करतेस. उद्यापासून. उद्या कधी आज होतोय तो भरवसा नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असे मस्त फिरा मैत्रिणीसोबत.